नमस्कार बहिणीनो, लाडकी बहीण योजनेबाबत आजची ही खूप महत्त्वाची माहिती आहे. खूप साऱ्या बहिणींनी मागच्या व्हिडिओमध्ये कमेंट्स करून सांगितलेलं की ज्यांची ई-के-वाय-सी झाली नाही किंवा दुरुस्ती यादीमध्ये नाव आलेलं नाही आणि त्यामुळे पैसे बंद झालेले आहेत. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक महत्त्वाचा अर्ज दाखवणार आहे. हा अर्ज भरून दिल्यास काही महिलांचे बंद झालेले पैसे पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. या व्हिडिओमध्ये आपण 3 महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत. पहिली म्हणजे हा अर्ज कसा भरायचा? यासाठी कोणते कागदपत्रे लागतात आणि हा अर्ज कुठे जमा करायचा? म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अर्ज कोणासाठी आहे आहे हा अर्ज त्या महिलांसाठी आहे ज्यांची के-वाय-सी झाली नाही, ज्यांचे पैसे काही महिन्यांपासून बंद झालेले आहेत किंवा ज्यांचे नाव दुरुस्ती यादीमध्ये आले नाही. अशा महिलांनी हा अर्ज भरून दिल्यास त्यांची माहिती पुन्हा तपासली जाऊ शकते. आता यासाठी लागणारी कागदपत्रे या अर्जासोबत तुम्हाला काही महत्त्वाची कागदपत्रे जोडावी लागतात. पहिलं म्हणजे आधार कार्ड, पतीचे किंवा वडिलांचे आधार कार्ड. जर पती किंवा वडील निधन झाले असेल तर तो मृत्यू दाखला. त्यानंतर रेशन कार्ड, बँक पासबुक, जन्म दाखला किंवा शाळा सोडण्याचा दाखला. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही सर्व कागदपत्रे कलर झेरॉक्समध्ये जोडायची आहे. कारण ब्लॅक अँड व्हाईट झेरॉक्समध्ये कधी-कधी नाव किंवा नंबर स्पष्ट दिसत नाही आणि त्यामुळे अर्ज तपासताना अडचण येऊ शकते. आता अर्ज कसा भरायचा? आता अर्ज कसा भरायचा आहे ते थोडक्यात पाहूया. अर्जाच्या वरील लिहिलेलं असतं, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद झालेला लाभ पुन्हा सुरू करण्याबाबत अर्ज. यानंतर खाली माहिती तुम्हाला भरायची आहे. तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे, त्यानंतर आधार नंबर टाकायचा आहे, अर्ज क्रमांक टाकायचा आहे, तुमचा पूर्ण पत्ता टाकायचा आहे आणि त्यानंतर पैसे कधीपासून बंद झाले यानंतर खाली लिहायचं की माझा लाभ या महिन्यापासून बंद झालेला आहे. इथे तुम्हाला ज्या महिन्यापासून पैसे आले नाहीत तो महिना लिहायचा आहे. आता मोबाईल नंबर यानंतर तुमचा सध्या चालू असलेला मोबाईल नंबर लिहायचा आहे. जर आधारला लिंक असलेला नंबर बंद झाला असेल तर सध्या चालू असलेला नंबर लिहा. त्यानंतर सही मारायची आहे. शेवटी अर्जदाराने सही किंवा अंगठा करायचा आहे. अर्ज कुठे जमा करायचा? हा अर्ज भरून झाल्यानंतर तुम्ही 2 ठिकाणी हा अर्ज जमा करू शकता. एक म्हणजे अंगणवाडी सेविकाकडे, दुसरं म्हणजे महिला व बालविकास कार्यालयात. जर अंगणवाडी सेविका अर्ज घेत नसेल तर तुम्ही थेट महिला व बालविकास विभागात अर्ज जमा करू शकता. यानंतर तुमच्या नावाची पडताळणी यादी तयार होते. जर तुमचे पैसे बंद झाले असतील तर हा अर्ज भरून नक्की जमा करा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की लाडकी बहीण योजनेची 4 महत्त्वाची कागदपत्रे अशी आहेत जी प्रत्येक लाभार्थ्याकडे असणे आवश्यक आहे. ती नसल्यास पैसे बंद होऊ शकतात. म्हणून तुम्हाला त्या कागदपत्रांची माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये फक्त कागदपत्रे असे लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.